नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर्स स्टोरी टेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. मराठी टेलिव्हिजनवरती जोडीनं होत असलेली ही त्यांचीच पहिली मुलाखत आहे. त्यामुळे तुम्ही जितके या गप्पांसाठी उत्सुक आहात तितकेच आम्ही सुद्धा आहोत. आजचं त्यांच्याशी गप्पांचं निमित्त दिवाळीचं आहे. दिवाळी आनंद घेऊन येते, दिवाळी मरगळ दूर करते, दिवाळी सगळ्यांचंच आयुष्य प्रकाशमय करते आणि नात्यामधला गोडवाही जपते. तर रितेश आणि जिनिलिया या दोघांच्या नात्यातला हा गोडवा आज आपण कट्ट्यावरती अनुभवणार आहोत. आणि आणखी एक स्पेशल गोष्ट सांगायची आहे. अस्सल खवय्यांसाठी त्यांच्याकडे गुड न्यूज आहे. तर ही गुड न्यूज आपण त्यांच्याकडनंच ऐकूया आणि अजिबात वेळ न घालवता आपल्या कट्ट्याला सुरुवात करूया. तर तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा स्वागत असं मी म्हणेन. काल आपण बऱ्याचशा गप्पा मारल्यात. आज आपल्या गप्पांचा पुढचा भाग आपण सुरू ठेवणार आहात. तर पुन्हा एकदा अजिबातच वेळ न घालवता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या दोघांशी कट्ट्यावरच्या गप्पा सुरू करूया. पुन्हा एकदा स्वागत. रितेश, तुम्ही महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहात. दोघं तुमचं कपल खूप क्यूट आहे. महाराष्ट्राचे दादा वहिनी म्हणून सुद्धा तुम्हाला ओळखलं जातं. पण महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही कधी सासूरवाडीला गेलात, समजा साऊथ इंडियामध्ये गेलात, तर तिथे काय रिॲक्शन आल्या लोकांच्या? तुम्ही म्हणजे कारण ह्या खूप मोठ्या सुपरस्टार होत्या तिथल्या, लेडी सुपरस्टार, आणि आम्ही सुद्धा त्यांचे सिनेमे बघतो. तर साऊथ इंडियामध्ये काय असा अनुभव आला? तुम्ही जोड्यानं कुठेतरी गेला? नाही, कसं आहे माहिती आहे ना की मी आमची एक क्रिकेट लीग असायची, आम्ही खेळायला जायचो. तर बँगलोरमध्ये मॅच होती. लिफ्टच्या बाहेर मी थांबलो होतो आणि त्या टीमचे काहीतरी स्टाफ मेंबर बॅग्स घेऊन जात होते. साऊथची एक टीम होती बाजूला. मी लिफ्टचं बटन दाबत होतो, तोपर्यंत तो माझ्याकडे बघितला आणि दुसऱ्या मला म्हणजे की काय ते लँग्वेजमध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये की जेनिलिया हजबंड. तर मी म्हणलं हिअर जेनिलिया हजबंड, इन महाराष्ट्र जेनिलिया रितेश वाईफ. तर तो मला काय म्हणतो, सर जेनिलिया रितेश वाईफ इन वन स्टेट, यू जेनिलिया हजबंड इन कर्नाटका, केरला, तमिळनाडू, आंध्रा. आणि म्हणतोय उघड लवकर लिफ्ट, उघड. नाही, पण मला खरंच जेव्हा आणि एकदा नाही, म्हणजे मी हैदराबादमध्ये लिफ्टमध्ये होतो, येत होता आणि एक बाई होते तिथे. ते म्हणजे जेनिलिया हजबंड, येस, म्हणजे जेनिलिया हजबंड. कारण काय एवढं त्यांचं अप्रतिम काम आहे साऊथमध्ये त्यांनी केलेलं आहे. किती सिनेमे केले? 25-30 केले, 30 चित्रपट त्यांनी केले. आणि म्हणजे कंबाईन. आणि त्याच्यामुळे मला खरंच अभिमान वाटतो की बाबा की सारखं आपल्याला असं वाटतं की ह्या यांच्या पत्नी आहेत, पण हे यांचे पती आहेत. ही सुद्धा एक ओळख चांगलीच आहे. रितेश, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकवर तुम्ही काम करत आहात अशी बातमी आली ती काही दिवसांनी. त्याचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय? आम्हाला स्क्रीनवर कधी ते बघायला? नाही, खरंच म्हणजे आम्ही लॉकडाऊनमुळं थोडंसं ते पुढे गेलं आहे. पण नागराजजी आणि आम्ही एकत्र त्याच्यावरती काम करतो आहे आणि लवकरात लवकर एक ड्राफ्ट लॉक झाला, कास्टिंग लॉक झालं की 2022मध्ये शूट सुरू व्हावी अशी आमची इच्छा आहे. मला असं वाटत नाही का की बऱ्याच विषयांवर वेगवेगळ्या किंवा बऱ्याच नायकांवर वेब सिरीज येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बघितले तर ते इतके रोमांचक आणि थरारक आहेत सगळे. म्हणजे तुमच्याकडे स्टोरी लाईन आहे, तुमच्याकडे स्क्रिप्ट आहे, पण तरी शिवाजी महाराजांवर वेब सिरीज किंवा एखादा चित्रपट यायला या काळात इतका वेळ लागतोय? नाही, त्यात बऱ्याचशा गोष्टी असतात की जेव्हा एखादा डिरेक्टर आपण निवडतो की बाबा हा डिरेक्टर, ही स्टोरी, त्यांचं एक विजन असतं, त्यांचा एक वेगळा अभ्यास असतो. आणि महाराजांवरती जेव्हा आपण चित्रपट काढणार त्यावेळेस बरेचसे दृष्टिकोन आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याला तुम्हाला म्हणजे सॉफ्ट टचनी डील करावं लागतं. आणि सगळ्या गोष्टी, आणि त्यात तुम्हाला काय स्टोरी सांगायचं की कसं आहे की आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे ह्यांच्यापेक्षा मोठा सुपर हिरो नाहीच आहे. करेक्ट आहे. आपण जे सुपर हिरो पाहतो ते सगळे इमॅजिनरी आहेत. हे रिअलिस्टिक आपल्यासमोर आपल्या मातीतले आपल्याला इन्स्पायर करणारे एक सुपर हिरो आहेत.
आणि ते आजही इन्स्पायर करतात आणि म्हणजे आमरण जोपर्यंत जग आहे तोपर्यंत इन्स्पायर करत राहतील असं त्यांचं कार्य, असं त्यांचं काम आहे. आणि आपण जसं म्हणालात की एवढ्या रोमांचक त्यांच्या गोष्टी आहेत, त्यातल्या कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आणि वेबसिरीज असेल, वेबसिरीजही सुंदर त्यांच्यावर होऊ शकते. चित्रपटी आम्ही प्रयत्न करत आहोत, पण आम्ही एका चित्रपटात नाही करत, आमचे वेगळे पार्ट्स येतील. पण पहिल्या पार्टमध्ये कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि काम करताना फक्त एक पार्ट आणि आता पुढच्या पार्टमध्ये काय दाखवायचं नंतर तसं नाही. नागराजांचा असा विचार आहे की तीन पार्ट्स आहेत, त्याचा एक आर्क बनवून मग आपण ते पुढून घेऊ. आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत. खरं तर रितेश, म्हणजे विलासरावांनी तुझं करिअर, तुमच्या दोघांचंही करिअर खूप छान बहरलेलं बघितलं. म्हणजे विलासरावांना नक्कीच एकूण तुझं करिअर ज्या पद्धतीनं बॉलिवूडमध्ये झालं ते बघितलं. तू खूप यशस्वी अभिनेता म्हणून म्हणजे एस्टॅब्लिश झालास. विनोदी भूमिका तू खूप उत्तम करतोस, ज्याच्यात टायमिंगची खूप फार महत्त्वाचा असतो तो भाग. पण तुला ह्या भूमिका म्हणजे त्याचा कंटाळा आला कोणत्या टप्प्यावर? तू कसं बघतोस तुझ्या भूमिकांच्याकडे? कसं आहे की मी ज्या काळात 2003मध्ये माझा डेब्यू झाला त्यावेळेस ऑप्शन्स नव्हते. त्यावेळेस एखादा चित्रपट चालला की तेच चित्रपट तुमच्याकडे यायचे. म्हणजे मस्ती चालला की हाऊसफुल आला, हाऊसफुल चालला की अपना सपना, तर ते जॉनर्स तुमच्याकडे यायचे. आणि असं वाटतं कुठला तरी पिक्चर चालतो ना, आणि मग म्हणायची लोक की टायमिंग चांगली आहे, मग ह्या रोलमध्ये त्याला कास्ट करा. असा काळ होता की रोल्स असायचे आणि त्यानंतर ह्या रोलमध्ये कोण बसेल, तर रितेश देशमुख एक ऑप्शन आहे. तर मी त्यासाठी त्यावेळेस ऑप्शन होतो. आज कसं आहे की तुम्हाला काही ॲक्टर्स आहेत किंवा आज असा वेळ आहे किंवा मला असा चित्रपट करायचा तर आय कॅन चूज अ स्क्रिप्ट. त्यावेळेस स्क्रिप्ट तुम्हाला चूज करायची. पण तुला असं वाटतं तुझं पोटेन्शियल वापरलं गेलं? मला वाटतं मला पोटेन्शियल जास्त मिळालं आहे. आणि खरंच सांगतो तुम्हाला, प्रत्येकजण आपल्या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे प्रत्येकजणाचा. मी चित्रपटात मी का काम केलं, कारण मला चित्रपट पाहायला फार आवडायचं. मी लहानपणी अभ्यास करताना टी व्ही बघून, चित्रपट बघून अभ्यास करायचो. पण कधी असं घरात चर्चा नव्हती की मला ॲक्टर व्हायचं. शाळेत कधी अशी चर्चा नव्हती. पण संधी मिळाली, मी ॲक्टर झालो. काही लोकांना स्टारडम आणि नंबर 1 त्या रेसमध्ये आहेत आणि विच इज ग्रेट की आपण कुठे पोचलो, आपण काय करतो आहे. पण माझा तो उद्देश नाही. मी जेव्हा करिअरकडे बघतो मला असं वाटतं मी कुठल्या लोकांबरोबर काम केलं आहे. ज्या लोकांना बघून मी लहानाचा मोठा झालो. मी अमिताभ बच्चन बरोबर काम केलं, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूरबरोबर काम केलं आहे. मी अक्षय कुमारवर एवढे पिक्चर केले, मी शाहरुख खानबरोबर काम केलं, मी अजय देवगनवर काम केलं. तर मी जेव्हा माझ्या स्वतःकडे पाहतो तर मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या लोकांबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मला मिळाली. वेळ मी घालवला, गप्पा मारल्या, दिवस घातले, चित्रपट बघायला गेलो, शोज केले, पार्कमध्ये बसलो, त्यांच्यावर फुटबॉल खेळलो आहे, क्रिकेट खेळलो आहे. तर माझा एक्सपिरियन्स हा मी असा पाहतो आहे. मी जसं पाहतो, काही लोक आहेत, किती ॲक्टर्स आहेत ज्यांनी ह्या सगळ्यांबरोबर काम केलं, फार कमी असतील. तो त्यांचा चॉईस आहे, कारण त्यांचा दृष्टिकोन त्यांच्याकडे त्यांच्या कामाकडे पाहण्याचा हा वेगळा असू शकतो. पण आय एम ब्लेस्ड. निल्या, रितेशचं जे पोटेन्शियल आहे ते फुल्लेस्ट वापरलं गेलं नाही हे तर आहे. तुला काय वाटतं त्याच्या एकूण करिअरच्याकडे बघून की त्याला आणखीन जास्त चांगलं वापरायला हवं होतं? नाही, मला वाटतं की रितेश हॅज डन सम ग्रेट वर्क अँड दॅट इज कमेंडेबल. बट ॲज ही इज गोईंग अलॉंग अँड ह्या वर्षी इन दिस इयर ओनली आय फील की त्यांना खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज भेटलं. अँड आय थिंक दॅट यू हॅव टू टेक एव्हरी रोल एक ड्रीम रोल सारखे घ्यायचं आणि यू हॅव टू मेक इट युअर बेस्ट रोल. सो आय थिंक ॲज अन ॲक्टर आय एम व्हेरी प्राऊड की त्यांनी कॉमेडी पण केले, ही इज बिन अ विलन, ही इज डन लव्ह स्टोरी. तर मला वाटतं की इन लाईफ यू हॅव टू बी हॅपी, पॉझिटिव्ह अँड सी युअर वर्क ॲज युअर बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी. पण रितेश, कधी म्हणजे आता घरामध्ये एवढं राजकारण बघितल्यानंतर ते क्षेत्र खुणावत नाही की अरे आपण तिथं करू शकतो? काय की राजकारण, त्याच्याबद्दल आवड असणं, माहिती ठेवणं, एवढं इतपत मला खरंच फार ओढ आहे.
परंतु जसं काम भैया करतात किंवा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बाबा तुम्ही विलासराव देशमुखांचे चिरंजीव आहात किंवा तुम्ही ॲक्टर आहात तर तुम्हाला हे सोपं आहे. पण एखाद्या इलेक्शनमध्ये उभं राहणं आणि निवडून येणं हे जेवढं दुरून तुम्हाला सोपं वाटतं तेवढं ग्राउंड लेवल तसं नसतं ते. आणि समाजकार्य फक्त इलेक्शन जिंकण्यापुरतं मर्यादित नाही आहे ते. कुठली गोष्ट काय आणि कसं आहे की माझ्यासमोर एवढं मोठं एक्झाम्पल वडिलांच्या रूपामध्ये आहे, काकांच्या कामात किंवा भैया धीरज, त्यांनी ते जेवढे पॅशनेटली आहेत मला वाटतं की ते अमेझिंग आहे. खरंच कधी कधी वाटतं की आपणही काहीतरी करू शकू. पण कसं आहे की ॲक्टिव्ह राजकारण जरी नसेल तरी सोशली जिनील आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की काही ना काही हातात घेऊन आपण पुढे मदत करण्याचा प्रयत्न करू. दिवाळीच्या गप्पा मारतोय, विषय पण खूप छान चालले आहेत, पण हा एक प्रश्न विचारायलाच पाहिजे की गेल्या 1.5 वर्षात ज्या बॉलिवूडवर ज्या पद्धतीचे आरोप होत जी. आहेत आणि आत्ताही जे काय चाललंय त्या सगळ्याकडे बॉलिवूडचा भाग असलेले तुम्ही दोघं कसं बघताय आणि काय वाटतं तुम्हाला? जे होत आहे जे चुकीचं आहे त्याची दक्षता तर लॉ अँड ऑर्डरनी घेतलीच पाहिजे. परंतु हे जे अनड्यू अटेन्शन जे आहे जे पब्लिक स्क्रुटनीमध्ये आहे दिस इज अनफॉर्च्युनेट. आणि आय एम शुअर की आपले जे ऑनरेबल कोर्ट्स आहेत ते राईट डिसिजन्सच घेतीलच. पण नेहमीच हो जिथे टार्गेट करायचं ते टार्गेट करा, जिथे आपल्याला थांबवायचं आहे ते थांबवाच. असं म्हणत नाही आहे की एखाद्या इंडस्ट्रीमध्येच हे घडतं आहे, इतर दुसरीकडे पण असेलच असं मला वाटतं. तर लक्ष हे सगळीकडे असू द्या. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा फिल्म इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी घडतात ते थांबवल्या पाहिजे तर थांबवल्याच पाहिजेत, त्यात दुमत नाही आहे. पण फक्तच फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते का ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुमची मुलं देखील आम्ही पाहतो, तर त्यांना कसं शिकवता तुम्ही? खूप मेहनत घ्यावी लागते का त्यांच्या मागे? आणि अजून एक प्रश्न असा की घरात मुलं म्हटल्यावरती थोडी मस्ती असते, तर दोघांपैकी कोण जास्त रागवतं मुलांना? मारतं का कधी तुम्ही दोघांपैकी कोणी? नाही मारायचा तर प्रश्नच नाही. रागवायचं कसं आहे की आम्ही एक ठरवलं होतं की नेहमी असं असतं की एक जण रागवतो आणि एक जण रागवत नाही. पण त्यात मग त्या मुलांमध्ये असा हे होतं परिणाम की बाबा आपली आई आपल्याला रागवते, आपले वडील आपल्याला रागवत नाहीत, की आपले वडील आपल्याला रागवतात, आई रागवत नाही. ती रिस्पॉन्सिबिलिटी इज अनफेअर की बाबा फक्त आईने रागवावं की तू जेवला नाहीस, अभ्यास झाला नाही. मग त्या मुलाला तसं वाटलं नाही पाहिजे की बाबा आई फार तर रागवते आपल्याला किंवा वडील असं असं नाही. ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. सध्या मी कुठला चित्रपट असला जर बिझी असेल तर घरी जिनील्या असतात, तर त्या समजा जर राग आला तर पण मला जर वाटलं की एखादी गोष्ट झाली नाही देन आय टेक ओव्हर किंवा ते करेक्शन फार गरजेचं आहे. कारण काय कसं आहे की हे मोल्डिंगचे दिवस आहेत. तुम्ही जे संस्कार तुमच्या मुलांवर टाकणार तेच आता त्याच्यातून ते मोठे होणार. जेव्हा ते चुकतात, थोडे चुकतात, त्यांना प्रेमाने समजवलं पाहिजे की हे चुकीचं आहे. तसं जिनीलाच आहे की ते रागवत पण आहेत, त्यांना बसून ते समजवतात की हे कसं चुकीचं आहे, काय वाटतं तुम्हाला, तुमच्यावर असं केलं तुम्हाला आवडेल का ते? नाही मग तसं बरं रागवलं की त्यांना पण माहिती आहे की 2 मिनटात होणार. तर Yeah, I think we spend lot of time बात करून समजून डिस्कस करून की हे बरोबर आहे हे बरोबर नाही आहे. मी रितेशहून शिकलं की रागायचं नाही आणि झोपायचं नाही, डिस्कशन नाही करायचं. म्हणजे प्रश्न नाही आहे, पण एक्सपिरियन्समुळे तुम्हाला सांगतो की आम्ही दोघं एकदा बसलो होतो आणि लहान मुलांचा विषय निघाला की लहान मुलं कसे की काय गिफ्ट आपण वाढदिवस होते काय गिफ्ट द्यायला पाहिजे मुलाला, तुम्हाला काय पाहिजे. तर जिनीला मला म्हणाल्या की गिफ्ट्स जे आहेत तुम्ही आज देणार ते उद्या विसरणार, एक्सपिरियन्स द्या. अच्छा. कारण आपण कधीही विचार करा, आपल्या लहानपणीसुद्धा आपल्याला वाढदिवसात काय गिफ्ट मिळाले तुम्हाला कधीच लक्षात राहणार नाही. पण तुमच्या आई वडिलाबरोबर तुम्ही कुठले मोमेंट स्पेंड केले ते तुम्ही आयुष्यावर राहणार. अरे वडील मला इथे घेऊन गेले, माझे आजोबा मला इथे घेऊन गेले, किंवा चौथीत तुम्हाला काय गिफ्ट मिळालं होतं तुम्हाला आठवण पण राहणार नाही की वडिलांनी काय गिफ्ट दिलं.
हो, असं होऊ शकतं की मला एक पेन फार पाहिजे होतं, ते पेन मला एका मोमेंटला आणून त्यांनी दिला, ती गोष्ट वेगळी. पण क्रिएट मोमेंट्स, क्रिएट एक्सपिरियन्सेस, तर त्यांच्या वाढदिवसाला गिफ्टच्या ऐवजी चला आपण ट्रेकिंगला डोंगरावरती जाऊ, सकाळी बसून सूर्य पाहू, किंवा जंगलात जाऊन साप पकडूया, त्याला फ्री करू आपण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जेनेलिया लहानपणापासून अशी खूप हुशार शहाणी मुलगी आहे काय? म्हणूनच ना, म्हणूनच लग्न केलं मी. आणि लग्नानंतर तर अजूनही हुशार झाले. तुम्ही दोघांनीही सगळं एकदम तुम्ही वेगन झालात, म्हणजे तुम्ही तर मांस मच्छी तर जाऊ दे, तुम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ पण तुमच्या आयुष्यातनं बाद करून टाकले. Correct. काय कसं तुम्हाला जमलं ते, काय का केलं तुम्ही तसं ते? नाही, 5 वर्ष दोघही जण तुम्ही पूर्णपणानं 100% मांसाहारी, हो रे बरे, मला नॉनव्हेज. नॉनव्हेज प्रेमी म्हणजे एवढं मला नॉनव्हेज एका काळी आवडायचं. पण 5 वर्षापूर्वी आम्ही दोघंही व्हेजिटेरियन झालो. पण त्यावेळेस अंडी खायचो आणि चीज, पनीर वगैरे जे काय असेल ते, त्यावेळेस म्हणजे पनीरच चिकन होतं आमच्यासाठी. आणि त्यानंतर मी माझं जे चिकन किंवा मटन हे मिस करायचो, खरं सांगा. म्हणजे आपण क्विट करतो ती गोष्ट पण वेगळी. मुळामध्ये ते सोडावं असं का वाटलं? नाही, त्यावेळेस काय म्हणतात, असं एक नवसाचाच एक प्रकार होता की बाबा एक आपण म्हटलं की हे मी एक एखादी गोष्ट सोडतोय. तर त्या काळात आम्ही दोघांनी ते सोडलं. पण त्याला काही त्यानंतर कारण होतं? हो, कारण होतं, त्याच्यामुळे सोडलं. बरं, पण ते म्हणजे जाहीर न सांगण्याचं कारण आहे? हां, तेच ती गोष्ट. पण आय एम सेइंग की दिवस काही पर्सनल रिझन असल्यामुळं ते मी त्यावेळेस सोडलं होतं ते. पण त्यानंतर जेव्हा आम्ही मिस करायचो चिकन, आणि मी आणि जिल्ह्यात त्यावेळेस अमेरिकेत होतो, आणि आम्हाला वाटलं की अरे प्लांट बेस्ड मीट्स त्यावेळेस अमेरिकेत होते, आणि ते आम्ही आणले. आणि जिनीलाने ते बर्गर्स होते, त्याला त्यांनी ते मिन्स केलं, आपले मसाले टाकून त्याचा त्यांनी किमा केला, आणि मी पाव खाल्ला 1.5 वर्षानंतर. मी म्हणलं अरे बाप रे, जगातला सगळ्यात बेस्ट हा मटन किमा पाव होता. हे जर मिळालं तर मग मला काहीच हरकत नाही व्हेजिटेरियन. मग कारण काय, ती जी आवड आहे, ती जी सवय आहे, ती लवकर सुटत नाही. आपण सोडतो पण आठवण ते राहतात. आणि त्याच्यामुळं ते सोडलं. 1.5 वर्षापूर्वी जिने म्हणलं की आपण एक विगन राहून बघूया. कारण काय, डॉक्युमेंटरीज आम्ही पाहिलं होतं की कसं मिल्क प्रोटीन, ॲनिमल प्रोटीन हे तुमच्यासाठी चांगलं नाही आहे, आणि डॉक्युमेंटेड त्या गोष्टी आहेत, रिसर्च आहेत, डॉक्टर्स आणि सायंटिस्टनी सांगितलेलं आहे. ते म्हणलं आपण ब्लड टेस्ट आम्ही केले जायच्या आधी, आणि नंतर आम्ही विगन झालो. 3 महिन्यानंतर परत ब्लड टेस्ट केले आम्ही, तर सगळे ब्लड पॅरामीटर्स सगळे बदलले होते. माझ्या आईंचे, ह्यांच्या वडिलांचे, आईंचे, म्हणजे एवढे सगळे हेल्थ वाईज एवढे पॅरामीटर्स कंट्रोलमध्ये. सगळेजण वेगन झाला? नाही, म्हणजे ह्यांच्या आई, माझ्या आई जवळपास ते व्हेजिटेरियन्स आहेत, मोस्टली विगन आहेत त्या. पण त्याच्यानंतर मग असं वाटलं की आहे प्लांट बेस्ड मिक्स आहे, तर आपण काहीतरी. पण म्हणजे आयुष्यातनं दूध, तूप वगैरे हे सगळं गेल्यानंतर अडचण नाही आली? म्हणजे नॉनव्हेज ज्याला सवय आहे त्याला नॉनव्हेज सोडणं तर भयंकर त्रासदायक असेल, आठवण येत असेल त्याची, आणि त्याच्यानंतर तर म्हणजे दूध आणि याच्याहीपासून लांब राहणं. तर कसं आहे की प्रत्येक गोष्टीला सबस्टिट्यूट्स आहेत, आणि न्यूट्रिशियस सबस्टिट्यूशन आहे. दुधासाठी पण आहे, तुम्ही प्लांट बेस्ड दही करू शकता, प्लांट बेस्ड मिल्क असेल, तुम्हाला जर काय करायचं असेल. आज कसं आहे की फूड टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे, आणि फूड टेक्नॉलॉजी कशासाठी गेले की ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच गोष्टी तुम्हाला जर प्लांट बेस्ड दिल्या, आणि त्यात चवीमध्ये जर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नसेल, आणि टेस्ट जर तीच येत असेल, देन यू आर फाईन. म्हणजे असं नाही आहे की, आणि इंडिव्हिज्युअल हे आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे. असं नाही की सगळंच नॉनव्हेज सोडा. मला असं वाटतं की ज्या लोकांना नॉनव्हेजिटेरियनची जास्त सवय आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो, डॉक्टर म्हणतात किंवा एवढं नॉनव्हेज खाऊ नका, थोडं कमी करा, त्या लोकांनी जर फ्लेक्सिटेरियन झालं. फ्लेक्सिटेरियन म्हणजे काय की तुम्ही आठवड्यातून 5 दिवस खाता, तर 3 दिवस खा, 2 दिवस प्लांट बेस्डनी त्याला तुम्ही कंट्रोल करा. ते 0 कोलेस्ट्रॉल आहे, हाय प्रोटीन डाएट आहे तो, आणि तुम्हाला सेम जर मीटचं टेस्ट येत असेल तर वाय नॉट. पण मग या म्हणजे आता हे जे तुम्ही त्याच्यामध्येच तुम्ही त्याचं आता तुम्हीच प्रोडक्ट्स काहीतरी आणलेत असं मी ऐकलं होतं, ते काय आहे?
तर इमॅजिन मीट्स ही प्लांट बेस्ड मीट कंपनी आम्ही गेल्या महिन्यात म्हणजे तुम्ही launch केली? येस, आम्ही दोघांनी. आमची हे कुठली बाहेरची फ्रँचायझी नाही, आम्ही दोघांनी लॉन्च केली. मग अमेरिकेत आम्ही असताना जसं आता सांगितलं ते कीमा वगैरे, मग आम्ही चर्चा केली की ही जर गोष्ट अमेरिकेत असेल आणि अमेरिकेत राहून ते जर करत असतील तर अमेरिका बर्गर इटिंग नेशन आहे, तिथे ते बर्गर्स खातात. पण आपल्याला आपली बिर्याणी आवडते, आपल्याला चिकन टिक्का मसाला आवडतं, बटर चिकन आवडतं, सीख कबाब आवडतात. ह्या जर गोष्टी आपण जर करू शकलो तर त्यात एक वेगळी मजा येईल. तर त्यानंतर आम्ही बर्लिनमध्ये आणि अमेरिकेतल्या फूड सायंटिस्ट, फूड टेक्नॉलॉजीबरोबर बसलो. जिन्यांनी इथले जे फूड टेक्नॉलॉजी आहेत, शेफ्स आहेत, त्यांना एकत्र घेऊन आम्ही लॉकडाऊनमध्ये आमचे सॅम्पल्स बर्लिनवरून बाळगावला यायचे, टेस्ट करून घे, चुकलं आहे, हे पेस्टी आहे, अजून त्याच्यात 3 आठवडे यायला जायचे, परत 6 आठवड्यानंतर दुसरं सॅम्पल येणार. मग जिन्या म्हणलं की इतका वेळ याच्यात चालला आहे, आपण ते प्रोटीन इथं आणून इथल्या फूड सायंटिस्टबरोबर ते आपण ट्राय करू. मग ते त्याच्यात मग जवळपास 2 वर्ष आम्ही ह्याच्यावरती घालवले. आणि जेव्हा आम्हाला वाटलं की रेडी टू ईट फूड आहे, की फ्रोझन फूड आहे, फ्रीझरमध्ये तुमच्या ते 1 वर्षभर राहू शकतं. आणि लोकांची अशी लोकांना असं वाटतं किंवा शिळं जेवण किंवा फ्रीजमध्ये 10 दिवस राहिलेलं चांगलं नसतं, पण ते बरोबर आहे जर रेफ्रिजरेटरमध्ये असेल. फ्रीझरमध्ये जेव्हा तुम्ही ठेवता -18 डिग्रीजला फ्रोझन प्रोडक्ट्स, तर त्याची जी चव आहे, त्याची जे न्यूट्रियन्स आहे ते फ्रीज होतात. आणि तुम्ही ज्याला रिहीट करता, आम्ही 80% हीट करतो, नंतर फ्रीज करतो. तुम्ही जेव्हा आता गॅसवरती असेल, मायक्रोवेव्हमध्ये असेल, अवनमध्ये हीट करणार त्याला, तर ते उरलेलं 20% हीट करतं आणि इट्स ॲज फ्रेश ॲज मेड जस्ट नाव. त्यात ती मजा आहे. ती टेक्नॉलॉजी वापरून हे प्रोडक्ट्स आणि नगेट्स आहेत, सीख कबाब्स आहेत, 3 प्रकारच्या बिर्याणी आहेत, स्कीमा, सॉसेजेस, पण कबाब. असं आहे की त्याची टेस्ट आली, पण जो नॉनव्हेज खाणारा आहे त्याला फक्त टेस्ट नाही ना, त्याला ते तसं दिसायलाही पाहिजे, त्याला त्याचा तो स्मेल पण पाहिजे. बरोबर. आणि कसं आहे की ते सगळ्या आहेत ह्याच्यामध्ये. नाही, प्लांट बेस्ड मीट कंपनीचं एक रूल आहे, इमॅजिन मीट्स नाही पण दुसरी कुठली जरी कंपनी, आमचं सगळ्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही नॉन व्हेजिटेरियन का खाता, की कारण तुम्हाला स्मेल आवडतं, टेस्ट आवडते, द वे इट मेक्स यू फील, त्याचं टेक्स्चर चांगला वाटतो, ह्या सगळ्या गोष्टी मला पण छान वाटतात. पण जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही ह्याच्यासाठी तरी खात नाही ना, किंवा कुठंतरी एक बकर कापलं जात आहे किंवा कुठंतरी एक चिकन कापून तुम्ही खाताय, ते गिल्ट तुम्हाला नको आहे, त्याच्यामुळे तुम्ही खात नाही. तुम्हाला मीठ खाता कारण तुम्हाला मीठ आवडतं. तर ह्या सगळ्या गोष्टीवर काम करता, तुम्ही ह्या कुठल्याच गोष्टीवर कॉम्प्रोमाइज करू नका. ॲज कंपनीज विल वर्क हार्ड टू मेक शुअर. फूड टेक आज आपण जेव्हा फोन पाहतो तर ॲपल 1, 2, iPhone 3, 4, 5 ही प्रत्येक वर्षी ते इम्प्रूव्ह करत राहतात. प्रत्येक वर्षी डिजिटल टेक्नॉलॉजी इम्प्रूव्हमेंट आहे, तशीच फूड टेक्नॉलॉजी इम्प्रूव्हमेंट आहे. आज जे सीख कबाब आहे, आता आमचं नेक्स्ट व्हर्जन ऑलरेडी चालू आहे. म्हणजे पुढच्या 6 महिन्यात विल रिप्लेस दॅट विथ अ बेटर टेस्टिंग सीख कबाब. पण हे फिशच्या बाबतीमध्ये नाहीये. नाही आहे ना, फिशच्या बाबतीत हो, ती म्हणजे फिश, पाठवतो तुम्हाला आम्ही लवकर मसाला वगैरे लावून, फक्त तुम्हाला तळायचं त्याच्यावरती. पण जिनीला हे म्हणजे ज्यांनी आयुष्यभर फिश खाल्लेलं आहे त्याला हे असं फिश अचानक आता उद्यापासून नाही खायचं. नाही, ॲक्च्युली मी एक ॲनिमल लवर होती आणि मी खूप गिल्टी होती की I used to love animals, फिर भी I'm eating, non-veg constantly. So when I tried out this meat, plant-based meat in America, I said, this is it. I feel everyone, मला असं वाटते, and I really feel that nobody wants to kill animals, nobody wants to spoil the environment. पण एक जो addiction है, मतलब you like meat as meat. If you're getting it the other way, you will be fine. मतलब पण important आहे कि it should taste like that, it should feel like that, it should smell like that. So honestly, I'm a very very happy vegan vegetarian person because I eat everything, but I don't eat it from animal protein. I eat it from plant based. पण हे कसं आहे की आता ह्या जे म्हणाल ना की सिम्पल गोष्ट आहे, बरेचसे लोक मटण खातात, चिकन खातात की प्रोटीन मिळतं. पण जे जनावर आपण खातोय ती प्रोटीनसाठी गवत खात आहेत.
करेक्ट आहे ना. मग तुम्ही ज्याला खाताय प्रोटीनसाठी तो प्रोटीनसाठी काय खातोय. प्रोटीन मसलमध्ये फक्त प्लांट्सकडून येतं आणि ते आपण खातोय. दॅट इज हाऊ वी इनटेक प्रोटीन. तर गेम मधलं काढून टाका. चेंजर्सच्या मिडल मॅन काढून टाका तुम्ही. हो, पण टेस्ट तुम्हाला आवडते ना, तुम्ही खाता कारण टेस्टसाठी खाता. प्रोटीनचा आपण नंतर विचार करतो, पण टेस्टसाठी खाता. तर ती जर टेस्ट जर तुम्हाला आपण करून द्या. आणि कसं आहे की हे व्हेरियस लेवलवरती चांगलं आहे. एक तर कोलेस्ट्रॉल नाही आहे, ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स नाही आहेत. हो, हे आहे की तुम्हाला जी टेस्ट आवडते ती टेस्ट आम्ही डिलिव्हर केली पाहिजे, तरच त्यात मजा, नाही तर त्यात मजा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की जगात जेवढ्या गाड्या आहेत, जेवढे इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यातून जेवढं पोल्युशन होतं ते जर एका बाजूला काढलं आणि फक्त मीट इटिंग इंडस्ट्री जेवढं पोल्युशन करते आज, दॅट इज ऑलमोस्ट 38% आणि हे 17 का 18% आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा कसं आहे, वी ऑलवेज से इमॅजिन मीटसाठी की लेट्स बेटर अ प्लॅनेट वन बाईट ॲट अ टाईम. तुम्ही जर एक घास आज प्लांट बेस्ड मीटचा खाल्ला तर तुम्ही एखाद्या जनावराचा जीव वाचवत आहे, स्वतःच्या हेल्थची काळजी घेत आहे आणि आणि या पृथ्वीची पण काळजी घेत आहे. पण हे जे आता तुम्ही जे प्रोडक्ट आणलेले आहेत ते रेडी टू ईट आहेत. जी. म्हणजे असं नाही आहे की मी ते घेऊन आलो आणि माझ्या पद्धतीनं की मला मालवणी करायचं आहे. आणि ते पण होणार. नाही, ते पण होणार, त्याची पण आम्ही तयारी करणार आहोत. पण काय काय असतं की सध्या हे प्लांट बेस्ड मीट एकच हे आता आम्हाला नवीन आहे. लातुरी बाबुळगाव स्टाईलचं जे काही असेल ते मी मटण आता घेऊन चाललोय. मी आईनं सांगितले ते हिरव्या मसाल्याचं जरा काहीतरी करून खाऊ करा मला आज. आणि ते आहे ना. पण मला असं वाटतं की आपण आपल्या प्रत्येक घरात वेगळा मसाला असतो, प्रत्येक घरात वेगळी टेस्ट असते आणि त्याचं पण आम्ही करणार आहोत. अजून नाही आहे ते सध्या नाही आहे. सध्या कसं आहे की लोकांना हे तर कळलं पाहिजे की हे प्लांट बेस्ड मीट हे असं टेस्ट होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये मार्केट किती तुम्ही बघताय? तुमच्या बरोबर आणखीन कोणी आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये? नाही, 3-4 सध्या प्लेयर्स आहेत. आता हे जर फिगर्स सांगतो आपल्याला जगात, हे अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये इट्स ह्यूज. म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्रोथ ह्याची आहे प्लांट बेस्ड मीटची. म्हणजे कंपनी इयर ऑन इयर 30%, 40%, काही कंपनीज 100% वाढलेल्या आहेत. टॉप 10 मीट सप्लाईंग कंपनीज आहेत अमेरिकेत, जे मीटचा मासचा बिझनेस करतात. त्यातल्या 9 कंपनीज ऑलरेडी प्लांट बेस्ड मीटमध्ये इन्व्हेस्ट करतात, कारण त्यांना माहिती आहे ते चेंजेस कमी. टेस्लानी इलेक्ट्रिक कार काढली, ऑटोमॅटिक कार्स काढले, पण आज मर्सिडीज तयार आहेत. जोपर्यंत पेट्रोल विकतात तोपर्यंत विकत आहेत. जेव्हा पेट्रोल बंद झालं की दे आर रेडी. असं नाही की अरे बापरे आता आपल्याकडे दुसरी गाडीच नाही आहे. दे आर स्मार्ट, कारण त्यांना माहिती आहे द चेंजेस कमिंग. जेनिलिया, तुलाच प्रश्न विचारायचा आहे, कारण आता आपण तुमच्या फूड बिझनेसबद्दल बोललो. तुम्ही आता दोघंही आंतरप्रिन्युअर आहात, पण ते फूड बिझनेसमधले. तर तुम्ही दोघं कुकिंग करता का? म्हणजे हा एक्सपेरिमेंट जाऊ दे, बाकी जनरली तुम्हाला कुकिंगची आवड आहे का? आणि मराठी पदार्थ कोणते शिकलेस तू 10 वर्षात? नाही, ॲक्च्युली मला तर वाटते महाराष्ट्रीयन जे ताट आहे, आय फील रेग्युलर ताट म्हणजे भाकरी, पिठला आणि जवसाचं चटणी, शेंगदाणा चटणी, त्याच्यामध्ये सगळं आहे. एक तर विटॅमिन बी आहे, विटॅमिन सी आहे. सुनबाई, जवस जे आहे ते ओमेगा 3 आहे. भाकरी जे आहे मिलेटचं आहे, मैदा काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तुमचं प्रोटीन पिठलं आहे. तर म्हणजे जे ताट आहे, वी गो ऑन लुकिंग की आपल्याला प्रोटीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, पण तेच आहे तुमच्या ताटांमध्ये. सो माय चिल्ड्रन ईट लाईक दॅट. माझे मुलं प्रत्येक दिवस जवसाचं चटणी घेते, प्रत्येक दिवस शेंगदाणा. सो मला हे आवडते. आपण रॉ सांगते, पण हेच रॉ आहे. म्हणजे सॅलड जे पाहिजे हेच आहे. तर आय रिअली एन्जॉय महाराष्ट्रीयन फूड अलॉट. आणि असं नाही आहे की आय एम फ्रॉम मुंबई ओनली, सो आय हॅव ऑलवेज इटन पुरणपोळीज. आय हॅव ऑलवेज ते हेल्दी मला वाटते, कारण पुरणपोळी म्हणजे आता मी तूप नाही लावते, पण तेच पुरणपोळी तुम्ही डाळ आणि रोटीसोबत करू शकते, तेलात करू शकते, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे प्रोटीन आहे त्याचं, म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स आहे त्याच्यामध्ये, इट्स अ हेल्दी मील अँड होलसम मील. तर मला ते खूप आवडते हे सगळं. मुलांचे आवडते पदार्थ कुठले जे तुम्हाला बनवावेच लागतात असे? तो माझा जो लहान मुलगा राहील तो पुरणपोळीवर झोपू शकतो, त्याच्या उशा करून वगैरे. म्हणजे
त्यांना खूप आवडतं. ते दिवाळी आहे खरं तर. फराळाचा कुठला पदार्थ इतक्या वर्षात कधी ट्राय केलाय का, कधी जमलाय का, किंवा कुठला आवडतो दोघांनाही फराळामधले पदार्थ? फराळ म्हणजे मोती. आपलं बुंदीचे लाडू आहेत, शंकरपाळे, करंजी, बाकी काय आपलं चकली, सगळे चकल्या वगैरे आहेत. कधी ट्राय केली करायला चकली? ट्राय केले, पण म्हणजे आई करते तर प्रयत्न हा केला. प्रयत्न केले, हेल्प करते जास्त. जिनीने आपण रितेशला थोडं बाजूला ठेवू. रितेश काही स्वयंपाकघरात मदत करतो का? रितेश ॲक्च्युली इज व्हेरी गुड इन केक्स. ते केक खूप चांगलं बनवते, व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे आहे हा. नाही मी ॲक्च्युली काय मी माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस होता आणि मी तो मिस करणार होतो, पण मला काहीतरी स्पेशल करायचं. मग मी यूट्यूबवर जाऊन काय कसं केक बनवायचं वगैरे वगैरे करत त्याच्या पहिला वाढदिवसाचा केक मी बनवला होता. आणि त्यानंतर केक एक्सपर्ट झाला. हा आता ॲक्च्युली केक- एक्सपर्ट आहे. मजा पण आहे. आता आणि रितेश आर्टिस्ट आहे ना, तर त्यांचं डेकोरेशन पण चांगलं येते. म्हणजे मी करायला गेलं तर थोडं असं तसंच होणार. जिनीला याला काय येतं? आपलं मराठी काय पदार्थ जमतात का आता सुनेला आपल्या? नाही अरे सगळंच. मला असं वाटतं की म्हणजे मोकळी डाळ असेल, पिठलं असेल, हे सगळं त्यांना येतं. पुरणपोळी वगैरे सगळं. असं काळ्या आहे की मसाल्याची कौतुक आमटी. करायचं म्हणजे पुरणपोळी येते वगैरे इतकं नाही करायचं. नाही, आता तुम्हाला पाठवतो ना मी माश्याबरोबर पुरणपोळी separate खा, पण पाठवतो तुम्हाला. पुढचा Plant व्हिडिओ based मला तो fish. पाहायला आवडेल पुरणपोळीचा. हो नक्की. आता पुढच्या याच्यामध्ये हे जे तुम्ही प्लांट बेस्ड जे आता मीठ आहे, पण ते फक्त मीठ पुरतं आहे का आणखीनही बाकी? म्हणजे आता की पुरणपोळीला आपल्याला तूप लागतं, तर आपल्याला वेगन असेल तर तूप नाही खाता येत. नाही आता करेक्ट आहे तुमचं. इमॅजिन मीट्समध्ये आमचा हाच सध्या उद्देश आहे की इमॅजिन मीट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मीट्स आपण काय रिप्लेस करू शकतो रेडी टू ईट. आणि त्यात इमॅजिन फूड्स जी पेरेंट कंपनी आहे त्याच्यामध्ये जिनिल्यांचा विचार आहे की डेअरी ऑल्टरनेटिव्ह जे आहेत, म्हणजे तुमचे टोफू प्रकार, पनीर असेल किंवा दही आहे, तूप आहे, हे प्लांट बेस्ड आहेत. आणि पण ते अवेलेबल आहेत तसे. ते अवेलेबल आहेत. त्याचं रिसर्च करून वी कॅन डेफिनेटली मेक इट. कसं आहे की कुठल्या प्लांट बेस्डमध्ये तुम्हाला खोबऱ्याची टेस्ट वाटेल, कशामध्ये तुम्हाला वाटतं की हे जास्त आहे, पण त्याच्यात आता टेक्नॉलॉजी एवढी वाढली की यू कॅन मास्क दोज टेस्ट आणि ॲड फ्लेवर. आणि हे सगळं नॅचरली, आर्टिफिशियल काहीच आपल्या प्रोडक्ट्समध्ये आर्टिफिशियल काहीच नाही आहे, आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत, ऑल नॅचरल. आईस्क्रीम वगैरे सुद्धा बनतील म्हणजे ते. अरे हो आहेत, व्हिगन आईस्क्रीम आहेत ना, आत्ता सुद्धा आहेत. मगापासून आपण तुमच्या नवीन व्हेंचरबद्दल बोलतोय, तर आम्ही फक्त इमॅजिन करतोय की ते कसं दिसायला असेल, त्याची चव कशी असेल. खरं तर दिवाळी हे फराळ नाही आहे, पण आपण इमॅजिन फूड्स ग्रेट, करायचं. ॲब्सोल्युटली, प्लीज. ह्याच्यात आहे काय पण सोया? तर त्यात काय आहे की आम्ही काय करतो की 2 प्रकारचे सॉय प्रोटीन, पी प्रोटीन हे मिक्स करून ते टेक्स्चर, नगेट्सचं वेगळं टेक्स्चर आहे, सीख कबाबचं वेगळं आहे, फ्लेवरिंग वेगळे आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपले प्रोटीन जे आहेत ते बर्लिन आणि अमेरिकन येतात. तर आमचा हा प्रयत्न राहील की तेच प्रोटीन सॉय बेस्ड आणि पी बेस्ड आपण भारतात सेम टेक्स्चर आणि सेम स्टाईलचं कसं करतं, त्या प्रयत्नात तर आम्ही आहोत. पण तोपर्यंत एक हाय क्वालिटी प्रोटीन ने हे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो. आणि जे रेसिपीजमध्ये जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते टॉप क्वालिटी इन्ग्रेडियंट्स वापरतो. पण हे म्हणजे आपल्या मीठपेक्षा स्वस्त आहे का महाग आहे? कसं आहे की समजा ॲपल्स टू ॲपल्स जर आपण कम्पेअर केलं, हे रेडी टू ईट मील्स आहेत. म्हणजे समजा अर्धा किलो बिर्याणी जी बाजारात आहे आणि प्रत्येक बिर्याणीमध्ये त्याच्या क्वालिटीनुसार त्याची किंमत ठरलेली असते. तुम्हाला 250 रुपयाला अर्धा किलो मिळेल, 500 रुपयाला मिळेल, 800 रुपयाला पण आहे, 1000 रुपयाला पण आहे. मग त्यात सॅफ्रन वगैरे काय काय ते घातलेलं असतं. तर आम्ही हे करतो, तर आम्ही त्याचे मिड पॉईंट पकडलेलं आहे सध्या. अर्धा किलो बिर्याणी इज ॲट 595, बाकीचे दुसरे प्रोडक्ट आहेत 350, 360 रुपीज. म्हणजे लोकांची अशी धारणा आहे की प्लांट बेस्ड मीट्स हे फार एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स असतात, पण आम्ही त्याला मिड रेंजमध्ये म्हणजे ठेवलेलं आहे. त्याचा पर्पज डिफीट होईल की जर ते एक्सपेन्सिव्ह खूप असतील तर. करेक्ट. लोकांना असं वाटेल की अरे फार महाग आहे, त्यापेक्षा मग हेच नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे ना की ह्याला स्वस्त करता येईल,
पण काय आहे, मग ती राईस कमी क्वालिटीचा, मग ते इन्ग्रेडियंट, मग ते फ्लेवरच देणार नाही तुम्हाला. क्वालिटीसाठी सुद्धा ते लागतंच. जिनीने काय केलं होतं की हे जेव्हा आम्ही ठरवलं होतं करायचं, तर न्यूयॉर्कच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी 2 कोर्सेस केले होते न्यूट्रिशनचे, प्लांट बेस्ड, हे समजण्यासाठी. असं नाही की ठीक आहे आयडिया आपण काय टाकतं, म्हणून ह्याच्यातलं जे काही रेसिपीज आहेत, कुठलं असलं पाहिजे काय नाही, ते सगळं जिनील्या आणि त्यांचं एक फूड सायंटिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट, शेफ्स बरोबर एक वेगळं नेटवर्क आहे. मग ते बसून ते बघतात. आता किती प्रोडक्ट्स आहेत? आता आपल्याकडे मार्केटमध्ये आहेत 9 आणि आज अजून 4 लॉन्च होत आहेत. चिकन टिक्का मसाला, बटर चिकन आणि ब्रेकफास्ट सॉसेजेस 2, आणि फिशवर काम चालू आहे. स्मोकी फ्लेवर पण आहे सीख कबाब आणि ते कसं आहे ना की ते प्रत्येक वेळा ना काही इन्ग्रेडियंट्स ते जात नाहीत, मग ते स्मोकी फ्लेवर त्या कबाबमध्ये येण्यासाठी मग ते म्हणतात की आपण असा प्रयत्न केला पाहिजे. आता ह्या कबाब्समध्ये कसं आहे की आता हे कबाब्स आम्ही डिफ्रॉस्ट, पॅकेट फ्रोझन असतं, त्याला तुम्ही डिफ्रॉस्ट करा, म्हणजे बाहेर एक 25 मिनटं ठेवा आणि त्यानंतर तव्यावर थोडं तेल लावून त्याला करा. जास्त तेल टाकू नका, कारण त्यात ऑलरेडी जे एक्झिस्टिंग ऑइल आहे त्याच्याने ते तळलं जातं. पण काही लोकांनी असं केलं, आम्हाला ऑइल नाही करायचं, आम्हाला डायरेक्ट ग्रिल करायचं आहे. त्यांनी ग्रिल करून खाल्लं, दॅट तंदूरवरती, दॅट ऑल्सो हॅज वर्क. आता हे नगेट्स आहेत, हे फ्राय केलेले आहेत तेलामध्ये. काही लोकांनी एअर फ्राय करून खाल्लेत, काही लोकांनी डायरेक्ट अवनमध्ये करून खाल्लेत, आणि इट्स फाईन. म्हणजे लोकंसुद्धा एक्सपेरिमेंट करतात स्वतः ह्याच्यावरती. खरं तर मुळामध्ये असं आहे की मराठी संस्कृतीच्या बद्दल आपण इतक्या वेळ बोललो, वेगवेगळ्या गोष्टी, आणि खास करून सगळ्यांनी तर म्हणजे जिनिलियाची परीक्षा ती असते ना, वधू परीक्षा, तशी वधू परीक्षा जिनिलियाची करून बघितली, तर ती आपली पूर्णच होत नाही जोपर्यंत उखाणे येतात की नाही हे कळत नाही. जिनिलिया, उखाणे म्हणजे काय माहिती आहेत का? हा, ऑफकोर्स माहिती आहे. हे काय तुम्ही अरे घ्या एवढा माहिती आता. आहे, आता मी विचार करतो तोपर्यंत, कारण माझी पाळी आणणार आहेत राजी. सोन्याचं ताट, चांदीची वाटी. अच्छा. रितेशचं नाव घेते प्रेक्षकांसाठी. रितेश, आपल्याकडं तर घ्यावंच लागतं, बायकोनं नाव घेतल्यावर उखाणा घ्यावाच लागतो. खिशात माझ्या प्रेमाची लेखणी, वा. खिशात माझ्या प्रेमाची लेखणी, जिनिल्या माझी सर्वात लेखणी. असं आहे की आपला गप्पा मारून झाल्या, खाणं झालं, उखाणा झाला, पण तुम्ही त्यांना विचारलंच नाही की पाडव्याचं गिफ्ट काय देणार आहे. मी काही प्लॅन आहे, आज पाडवा आहे. मुळामध्ये जिनिलिया, पाडव्याला नवऱ्यानं काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं. द्यायचं आहे. चला, दिलंय का? गेल्या 10 वर्षामध्ये मिळालंय का? हा, एवढे चांगले 2 गिफ्ट दिले. नाही का, खरं म्हणजे आता आम्ही काय ठरवलं आहे की जसं आपण छोटा विषय काढला, एक्सपिरियन्स, की मेमरीज क्रिएट करणं. अच्छा. तर आणि त्या मेमरीज क्रिएट करण्यासाठी आणि आम्ही आता काय, वी आर टुगेदर 20 वर्ष होतात. आणि एखाद्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा 20 वर्ष होतात, 10 वर्ष होतात, टप्प्याटप्प्याने ती रिलेशनशिप रिडिस्कवर करणं फार गरजेचं आहे. आणि ती रिडिस्कवर तेव्हाच होते जेव्हा तुम्ही दोघं काहीतरी पहिल्यांदा नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करणार आहात. गिफ्ट नाहीये. गिफ्ट नाहीये. त्यासाठी जसं मीच एवढाच मोठा गिफ्ट आहे त्यांच्यासाठी. पण गिफ्ट काय पाहिजे? मागून घे रे, मागून घे, मोठं काहीतरी मागून. काय पाहिजे? नाही, हे मला माहिती आहे काय पाहिजे? वेळ. वेळेपेक्षा मोठी गोष्ट कुठली नाही, वेळ. तर ठीक आहे. मग आता या असं आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये ना भरपूर वेळ मिळणं हे काय चांगलं लक्षण नाही आहे. ज्याच्याकडे काम नसतं त्याला वेळ भरपूर असतो. करेक्ट. त्यामुळं खरं तर तू बिझी असणं, तिलाही तेच आवडेल. तू खूप बिझी असणं कामात. अहो मी आहे, पण आता पुढच्या वर्षी हे बिझी राहणार आहेत आता पुढच्या वर्षापासून. तर आम्ही ठरवलं आहे की 2 महिने मी गॅप घेणार आणि मुलांची काळजी माझ्याकडे. वर्किंग मदर, हाऊस हजबंड. 50 calls I'll get. एखादा जरी दिवस असेल ना
की ठीक आहे आज शाळा आहे, मला बाहेर एका मीटिंगला जायचं आहे, तुम्ही बघा हे सगळं. हां ठीक आहे जा. मग येणार, बाबा ह्या प्रोजेक्टचा पेपर सापडत नाही. मी म्हटलं तुला सापडत तर मला कसं सापडत. मग बाबा तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्हाला काहीच माहिती नाही, आईला फोन लावा, आईला सगळं माहिती आहे. मग आता अरे हा पेपर कुठे आहे, तो कुठे आहे, बाबा यू डोंट नो एनिथिंग. म्हणलं येस आय डोंट नो एनिथिंग. मग हा कुठं आहे, मग हे आता कसं आहे की जेवायचं ताट आलं, ओके जेवायचं आज लवकर खाऊ घाला, तुम्ही खाऊ घाला. मग ठीक आहे. आता भाजी आहे, डाळ आहे आणि ते मिलेटची रोटी आहे. आता चपाती नाही, कुठली भाकरी, कुठली रोटी, राजगिराची रोटी. तर ते ह्याच्यात घ्या. आता मी म्हणतो हे तिन्ही मिक्स करून देऊ का सेपरेट मिक्स करून द्यायचं. म्हणजे हे ते रूल्स असतात काहीतरी, ते माहिती नसतात आपल्याला की अरे असं करू नये, तसं करायला पाहिजे. नाही पण रितेश खूप हेल्प करते, म्हणजे ही इज अ सुपर पार्टनर. तसं म्हणजे कधी सांगितलं नाही की हे तुमचं काम आहे, हे माझं काम नाही आहे. ही इज बिन कधी कधी लोक सांगते की यू नो यू आर व्हेरी लकी दॅट ही इज डुईंग, पण मला वाटते की हेच बरोबर आहे. म्हणजे यू हॅव टू बी टू पार्टनर्स इन दिस रिलेशनशिप. अँड ही इज बिन ग्रेट. आमचा मुलगा आहेच. तुम्ही दोघांनी उखाणा घेतलात तर महाराष्ट्राच्या वतीनं म्हणजे मलाही तो मोह आवरत नाही म्हणून उखाण्यातनंच तुमच्या दोघांसाठी स्पेशल काहीतरी how sweet. की मंद मंद वाहे वारा, संथ संथ चाले होडी, रितेश आणि जिनिलियाची ईश्वर सुखात ठेव जोडी. तर अरे हा थँक्यू. आनंदी राहा Thank you. हीच आमची इच्छा आहे. पडद्यावरती तुम्ही जितके हवेसे वाटतात, जितके आपलेसे वाटतात, तितकेच तुम्ही प्रत्यक्षात फार गोड आहात. खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक कामासाठी. मनापासून आभार कट्ट्यावर आल्याबद्दल. Thank you थँक्यू. so आणि much. सर्व प्रेक्षकांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे. आणि म्हणजे वडिलांपासून राजूंचे संबंध आहेत. थँक्यू सो मच एवढं प्रेम थँक्यू. धन्यवाद. आणि यानंतर क्विक प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, बारामती ॲग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.